कधी असं झालंय का, तुम्ही समोरच्या व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवला, पण एक दिवस त्याच व्यक्तीनं तो विश्वास तोडला? खरं तर त्या क्षणी फक्त नातंच नाही तुटत, तुमचं आतून काहीतरी कायमचं बदलतं. खरं काय माहितीये, विश्वास तुटला की नातं संपत नाही, पण ते तसंच राहतही नाही. आणि इथेच 90% लोक चुकतात. पहिला मुद्दा, विश्वास कधीच एका दिवसात तुटत नाही. तो हळूहळू कमी होत जातो, छोट्या छोट्या गोष्टींमुळे. कधी खोटं बोलणं, कधी गोष्टी लपवणं, आणि कधी काही होत नाही म्हणून दुर्लक्ष करणं. मग एक दिवस तो पूर्णपणे तुटतो. इथे सगळ्यात मोठी चूक काय होते माहितीये का? आपल्याला वाटतं ही एकच चूक झाली, पण खरं कारण आहे, ही अनेक छोट्या चुका एकत्र येऊन झालेली असते. मग प्रश्न असा आहे, ही चूक समजून घेतल्यानंतरही लोक पुन्हा तीच चूक का करतात? आणि इथेच दुसरा मुद्दा समजून घेणं खूप गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, इथे बहुतेक लोक स्वतःलाच फसवतात. फक्त सॉरी बोलून विश्वास परत येत नाही. कारण प्रॉब्लेम शब्दांमध्ये नसतो, तो सवयींमध्ये असतो. काही लोक माफी मागतात, 2 ते 3 दिवस खूप चांगलं वागतात. मेसेज करणं, कॉल करणं, केअर करणं, सगळं परफेक्ट करतात. आणि मग हळूहळू सगळं पुन्हा तसंच होतं. आणि समोरच्याला एकच जाणवतं, हा बदल कायमचा नाही, फक्त तात्पुरता आहे. हे लक्षात घ्या, विश्वास तोडणारी चूक एकदा होते, पण विश्वास मारणारी सवय वारंवार दिसते. तरी इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, समोरचा माणूस खरंच बदलतोय की फक्त वेळ काढतोय? आणि जर तो बदलतच नसेल, तर मग तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी नातं खरंच वाचू शकतं का? आणि हा प्रश्न क्लिअर झालाच नाही, तर पुढे तुम्ही काय कराल हे कधीच ठरवू शकणार नाही. म्हणून आता तिसरा मुद्दा समजून घ्या. तिसरा मुद्दा, इथे सगळ्यात कठीण निर्णय घ्यावा लागतो. प्रत्येक नातं वाचवता येत नाही. हे ऐकायला कडू आहे, पण हेच खरं आहे. कारण नातं फक्त प्रेमावर टिकत नाही, ते कदर आणि प्रयत्नांवर टिकतं. जर एकच व्यक्ती सतत प्रयत्न करत असेल आणि दुसऱ्याला काही फरकच पडत नसेल, तर तिथे नातं नाही, तिथे फक्त सवय उरते. हे लक्षात ठेवा, जिथे तुमची किंमतच नाही, तिथे तुम्ही कितीही दिलं तरी ते कधीच पुरेसं वाटत नाही. आणि म्हणूनच कधी कधी नातं वाचवण्यापेक्षा स्वतःला वाचवणं जास्त गरजेचं असतं. कारण तुटलेलं नातं दुखावतं, पण स्वतःला हरवणं त्यापेक्षा जास्त तोडतं. इथे लोक पुन्हा अडकतात, कारण सोडणं अवघड नसतं, सोडल्यानंतर स्वतःला सावरणं अवघड असतं. आणि हाच भाग समजला नाही तर तुम्ही पुन्हा त्या चक्रात अडकू शकता. म्हणून आता चौथा मुद्दा समजून घ्या. चौथा मुद्दा, जर तुम्ही ठरवलं की हे नातं अजून एकदा वाचवायचं आहे, तर आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. विश्वास शब्दांनी नाही, तर सवयींनी परत येतो. एक दिवस चांगलं वागणं काहीच बदलत नाही, पण रोज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रामाणिकपणा दिसला तर हळूहळू विश्वास परत तयार होतो. हे लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी म्हणजे मोठ्या गोष्टी नाही, ती छोट्या गोष्टी रोज रिपीट करणं आहे. वेळेवर रिप्लाय करणं, दिलेलं वचन पाळणं, आणि काही लपवायची गरजच न वाटणं. यातून समोरच्याला जाणवतं, हा बदल खरा आहे आणि कायमचा आहे. तरीही एक गोष्ट इथे अनेक जण विसरतात, फक्त वागणं बदलून चालत नाही, संवादही बदलायला लागतो. कारण विश्वास तुटला की शंका वाढतात, आणि त्या क्लिअर केल्या नाहीत
तर पुन्हा तेच घडत राहतं. म्हणून शेवटचा मुद्दा समजून घ्या. 5वा मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा आहे. स्वतःला एक प्रश्न विचारा, हे नातं मी जपतोय की फक्त ओढत नेतोय? कारण नातं दोघांनी जपायचं असतं, एकट्याने नाही. जर एकच व्यक्ती सतत झुकत असेल तर तिथे प्रेम नाही, तिथे सवय तयार होते. हे लक्षात ठेवा. स्वतःला हरवून जपलेलं नातं कधीच सुख देत नाही आणि स्वतःची किंमत कमी करून टिकवलेलं नातं जास्त काळ टिकून राहत नाही. म्हणून शेवटी निर्णय एकच, नातं वाचवताना स्वतःला हरवू नका. आणि जर स्वतःलाच वाचवावं लागत असेल तर मागे हटायला घाबरू नका. कारण शांतता तुटलेल्या नात्यापेक्षा जास्त मौल्यवान असते. तुम्हाला थोडी तरी क्लॅरिटी मिळाली असेल तर कमेंटमध्ये एक शब्द लिहा, समजलं. आणि अशाच विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.